नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, गड आला पण सिंह गेला हे वाक्य तुम्ही ऐकलं असाल. हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्राचे हृदय सम्राट, या देशाचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. त्यावेळीची ही गोष्ट आहे. गड आला पण सिंह गेला. गड कोणता तर सिंहगड. त्याचं नामकरण नंतर सिंहगड झालं. आणि सिंह कोण तर तानाजी मालुसरे. तो गड अबाधित राखण्यासाठी, तो जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेने आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या मुलाचं लग्न असून सुद्धा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. त्या कोंढाणा किल्ल्याला सिंहगड म्हणून नामकरण दिलं गेलं. तो कोंढाणा किल्ला तो जिंकला. कोणी जिंकला? तानाजी मालुसरे यांनी. पण तो जिंकताना आपल्या प्राणाची आहुती दिली. मित्रांनो, का घडलं? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे त्या मावळ्यांच्या हृदयावरती राज्य करत होते. त्या मावळ्यांच्या हृदयाच्या सिंहासनावरती ते आरूढ झाले होते. या समस्त रयतेच्या हृदयावरती ते राज्य करत होते. त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावरती ते आरूढ झाले होते. त्यामुळे ही गोष्ट साध्य झाली. म्हणून बाजीप्रभूंनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती दिली. असे बरेच वीर यांनी छत्रपतींच्या साठी, रयतेसाठी, स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. कारण जसा राजा तशी प्रजा. मित्रांनो, हीच एक गोष्ट आहे. पण आता ह्या वर्तमान काळात, या कलियुगात वेगळंच राजकारण घडते. याच्या उलट घडते. ते म्हणजे सिंहही गेला आणि गडही गेला. सिंहही गेला आणि गडही गेला. तुम्ही म्हणाला तर सिंह कोणाचा गेला आणि गड कोणाचा गेला? तर सर्वश्रुत आहे. सिंह कोण तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले ते इतर आमदार म्हणजे मावळे, तो सिंह. आणि गड कोणता तर शिवसेना. शिवसेना हा पक्ष, ही संघटना. हे दोन्ही आपल्या हातातून घालवण्याचं कर्म कोणी केलं तर माननीय उद्धव ठाकरे यांनी. कोण राजे? महाराजे तर उद्धव ठाकरे. त्यांना या मीडियाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाने सर्वात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. एक नंबर मुख्यमंत्री. असे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, वंदनीय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा छत्रपतींसारखं या मराठी माणसाच्या मनावरती राज्य केलं. त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावरती आरूढ झाले. शिवसैनिकांच्या हृदयावरती राज्य केलं. शिवसैनिकांच्या हृदयावरच्या सिंहासनावर त्यांनी ते आरूढ झाले. असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी गडही घालवला आणि सिंहही घालवला. हे कधी घडलं? गेल्या 2.5 वर्षापूर्वी. म्हणजे आता 3-3.5 वर्ष झाली असतील. ही वेळ त्यांनी का आणली? तर त्यांनी कधीही आपल्या मावळ्यांच्या, आपल्या कार्यकर्त्यांच्या, त्या शिवसैनिकांच्या हृदयावरती राज्यच नाही केलं. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं प्रेम त्यांनी कधी प्राप्तसुद्धा केलं नाही, मिळवलं नाही. त्यामुळे ही घटना घडली. मित्रांनो, जीवाला जीव कधी मिळतो? ज्यावेळी जीवाचा जीव देणारा व्यक्ती असतो. जीवाला जीव देणारा व्यक्ती असतो. बाळासाहेबांच्या जीवाला जीव देणारे का होते? तर बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवाला जीव दिला होता. म्हणून ते
म्हणून ते शिवसैनिक, ते कार्यकर्ते, ते नेते त्यांच्या जीवाला जीव देऊन राहिले होते. गद्दार होते त्याच्यात, ते गेले निघून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. काही लोकांना गद्दार बनवलं गेलं जाणून बुजून, आणि त्यांनी आता आपल्या त्याचा उल्लेखही केलेला आहे. त्यांना बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आणि त्यांना आता ते गद्दार म्हणत आहेत. म्हणजे राज ठाकरे म्हणा, एक नारायण राणे म्हणा, आणखीन बरेच जण. छगन भुजबळ यांनी गद्दारी केली 100%. बाळासाहेबांना त्यांनी हिणवलं सुद्धा. बाळासाहेबांचे त्यांनी उतारा सुद्धा केला. ते गद्दार होते, 100% गद्दार होते. त्याने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते शरद पवार बरोबर निघून गेले. पण राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे जे शिवसैनिक होते ते नाविलाजास्तव तिथून बाहेर पडले. त्याला कारण हे राजे, आजचे राजे, वर्तमानातले राजे जे स्वतःला शिवसैनिक समजतात, शिवसेना म्हणजे आपली जहागीर आहे असे समजतात, असे ते म्हणतायत की आमचा संघटना चोरून नेली, माझ्या पित्याचं नाव चोरून नेलं, 50 खोके एकदम ओके. दुसरं काहीच नाही केलं त्यांनी. फक्त त्यांनी दूषणं दिलीत. त्याच्या पलीकडे आपल्या शिवसैनिकांचा उद्धार त्यांनी काहीच नाही केला. आणि तीच वेळ आता त्यांच्यावर आली आहे. आणि आता ते गड राखू शकले नाहीत, सिंहही राखू शकले नाहीत. आता ते काय राखायला गेलेत तर मुंब्र्यामध्ये एक शाखा, शिवसेनेची शाखा राखायला गेलेत. ती मूळ शिवसैनिकांकडे जाऊ नये, ती उभाटाकडे राहावी. आता ती उभाटाच राहिलेत. शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत. तेव्हा मी असं नाही म्हणणार दोन गट नाही राहिले, आता एकच आहे. आता गट नाही राहिले, आता 2 भाग आहेत, 2 संघटना आहेत. एक संघटना कुठली तर शिवसेना, आणि दुसरी संघटना कुठली, उभाठा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटना, आणि एक मूळ शिवसेना. आता ती त्याच्यावर कब्जा करण्यासाठी, त्याच्यावर अधिकार प्राप्त करण्यासाठी ते गेलेत. म्हणजे काय वेळ आली बघा, काय वेळ आली एका राजावरती, एका महाराजावरती काय वेळ आली. तर गड गेला, पण त्या गडाची चौकी, संपर्क कार्यालय ही वाचवायला चालले आहेत. अरे तुमच्याकडे गडच राहिला नाही तर ते संपर्क कार्यालय तुम्ही वाचवून काय करणार आहात. माझा सरळ साधा प्रश्न आहे त्यांना. तो संपर्क कार्यालय शाबूत ठेवून काय करणार आहात तुम्ही, काय मिळवणार आहात. तो संपर्क कार्यालय कशाला हवा होता तर त्या गडाचा, त्या किल्ल्याचा, त्या संरक्षणासाठी. तिथे कोणी चुकून जाऊ नये, चुकीची व्यक्ती येऊ नये, यासाठी तो संपर्क कार्यालय. किंवा तिथून संपर्क करून रयतेला काय हवं आहे, काय कमतरता आहे रयतेसाठी, तर रयता तिथे येऊन काय करत होती, संपर्क साधत होती. रयत, जनता, छत्रपतींची रयत म्हणजे बाळासाहेबांची जनता, जनता जनार्दन त्या संपर्क कार्यालयामध्ये येऊन आपल्या अडीअडचणी सांगत होती. आणि त्या अडीअडचणी मग तिथला शिवसेना शाखा प्रमुख ते सोडवत होता. शिवसेनेचा कार्यकर्ता सोडवत होता, सामान्य कार्यकर्ता. असं संपर्क कार्यालय. तुमची गडच तुमच्या हातून गेलं, तुमच्या हातून सिंहही गेला, आणि मग तुम्ही काय करताय, त्या कार्यालयासाठी झगडताय. कीव येण्यासारखी तुम्ही गोष्ट करता. तुमची कीव करावी तेवढं कमी आहे. आणि तो बंदोबस्त तोडून तुम्ही त्या कार्यालयापर्यंत पोहोचू सुद्धा शकलेत नाही तुम्ही त्या कार्यालयापर्यंत. म्हणजे बघा, तेवढा तुमच्यात ताकदच नाही, तुमच्यात क्षमता नाही आहे. आणि तुम्हाला कोणाला बरोबर घ्यावं लागलं तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, तेच कुठे आहेत तेच त्यांना माहिती नाही. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःचीच आधी माहिती नाही आपण कुठे आहोत.
आपलं भविष्य त्यांना माहिती नाही, आपलं भवितव्य काय आहे त्यांना माहिती नाही आहे, अशा व्यक्तीला सोबत घेऊन गेले ते. पण एक गोष्ट इथे जाणीवपूर्वक लक्षात आली, थोडीशी मनाला एक खटकली गोष्ट, ती म्हणजे त्यांचे चिरंजीव, त्यांचे युवराज तिथे नव्हते, त्यांची उपस्थिती तिथे नव्हती. ॲक्च्युली मी याच्यावरच व्हिडिओ बनवणार होतो, गेला माधव कुणीकडे, तसंच गेले आदूबाळ कुणीकडे, याचा शीर्षक टाकून मी हा व्हिडिओ बनवणार होतो. पण आधी मला असं वाटलं की याच्यावर आपण बोलूया, म्हणून हा विषय मी आधी हाती घेतला. जी वेळ बघा काय आली आहे, एका राजावरती, एका महाराजावरती, तो आपल्या सिंहासनावरून उतरला. एक राजा आपल्या सिंहासनावरून, आरूढ झालेल्या सिंहासनावरून उतरलेत, उभाटाच्या सिंहासनावरनं आपल्या महालातून ते बाहेर पडलेत आणि कुठे आले, त्या मुंबऱ्याला. कशासाठी? तर एक क्षुल्लक चौकी वाचवण्यासाठी, एक संपर्क कार्यालय वाचवण्यासाठी, शिवसेनेची शाखा वाचवण्यासाठी. बघा काय वेळ आली, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. मित्रांनो, ही शाखाही ते वाचवू शकणार नाही. त्यांच्यासोबत शिवसैनिक कमी होते आणि राष्ट्रवादीचे म्हणजे ते गुंड, कोणाचे गुंड, तर जितेंद्र आव्हाड यांचे गुंड त्यांच्यासोबत होते. कारण जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती एक गुंडच आहे, ठाण्यामधली एक गुंड व्यक्ती. त्याने आपला परिचय दिलेलाच आहे विविध मार्गाने, विविध तऱ्हाने. जोपर्यंत आनंद दिघे तिथे होते, वंदनीय सन्माननीय आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत यांचं नामोनिशाण नव्हतं. आनंद दिघे गेल्यानंतर ह्यांनी डोकं वर काढलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? कोणाच्या जीवावर उड्या मारतायत ते? कोणाच्या जीवावर, आणि किती दिवस उड्या मारणार? आणि ते सत्कार करायला गेलेत, त्यांचं स्वागत करायला गेलेत, तर कोणाचे? उद्धव ठाकरे यांचं. उद्धव ठाकरे यांनाच माहिती नाही आपलं अस्तित्व काय आहे, आपलं भविष्य काय आहे. आणि दुसरा ज्याचं भविष्य त्याला माहिती नाही आहे, जितेंद्र आव्हाड, त्यांना स्वतःचं भविष्य माहिती नाही, आपलं भविष्य काय, आपलं वर्तमान काय हे त्यांना माहिती नाही आहे. अशी व्यक्ती म्हणजे नागड्यापुढे उघडं गेलं. आणि विचार करा काय अवस्था आहे. कोणी आपली चड्डी काढून द्यायची की कोणी आपलं शर्ट काढून द्यायचा. एक नागडा आहे, एक उघडा आहे. आता नागडं कोण आणि उघडं कोण तुम्ही ठरवा. काय वेळ आली बघा. तुम्ही तुमच्या मावळ्यांच्या हृदयावरती राज्य करू शकलेत नाही, त्यांना विश्वासात तुम्ही घेऊ शकले नाहीत, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सामील झाले नाहीत. ते तुमच्या सुखदुःखात सामील झालेत. त्यांनी तुमच्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षांचा सुद्धा चुराडा केला त्या 2.5 वर्षात. कारण युतीला बहुमत मिळालं होतं. म्हणजे शिवसेना आणि BJP जिंकून आली होती आणि जनतेने, रयतेने युतीला मान सन्मान दिला होता. राज्य त्यांच्या हातात सोपर्द केलं होतं. पण पाठीत खंजीर खुपसून तुम्ही आघाडी बनवली, कोणाच्या? रयतेच्या आणि आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांच्या, त्या शिवसैनिकांच्या. आणि काय केलं? आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. कोणती? तर मुख्यमंत्री बनण्याची. फक्त मुख्यमंत्री बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली, ज्याचा तुम्ही बाळासाहेब असताना सुद्धा, म्हणजे ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले त्यावेळी सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेत. नारायण राणे मुख्यमंत्री बनले त्यावेळी तुम्ही प्रयत्न करत होतात. हे आता बाहेर येते, हे सगळं बाहेर येते आता. वास्तव कधीही लपून राहत नाही मित्रांनो. वास्तवाला एका मर्यादेपर्यंत तुम्ही लपवू शकता, एका मर्यादेपर्यंत त्याला रोखू शकता वास्तवाला, पण त्या मर्यादेनंतर ते वास्तव पुढेच येणार. सत्य कधीच झाकवलं जात नाही. सूर्याची किरणं एका मर्यादेपर्यंत, एका क्षणापुरतीच झाकवले जातात. तो ढग आडवा आला की, तो ढग फक्त बाजूला झाला की सूर्याची किरणं स्पष्ट दिसतात, तो सूर्य स्पष्ट दिसतो. तसंच आहे वास्तव आणि सत्य. आणि हीच गोष्ट आता समोर येते. आणि काय वेळ आली? तर एक शाखा वाचवण्यासाठी राजे महाराजे कुठून आलेत?
आपल्या दरबारातून, आपल्या महालातून बाहेर पडलेत उन्हातानातून आणि मुंबऱ्याला पोचलेत. आणि साधा तो बंदोबस्त, पोलिसांचा बंदोबस्त ते मोडून 2 पावलं सुद्धा आतमध्ये जाऊ शकले नाहीत. ही त्यांची ताकद, ही त्यांची क्षमता. आता पूर्वी बाळासाहेबांनी फक्त आवाज दिला, फक्त आवाज दिला की लाखो करोडो शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे. कारण त्यांच्या हृदयावरती त्यांनी प्रेम केलं होतं. ती हाक त्यांच्या हृदयाला भिडत होती. ती हाक, बाळासाहेबांची हाक त्या शिवसैनिकांच्या हृदयाला भिडत होती आणि शिवसैनिकांची हाक त्या बाळासाहेबांच्या हृदयाला भिडत होती. म्हणून त्यांच्या पत्नी मातोश्री होत्या आणि बाळासाहेब त्यांच्यासाठी वंदनीय होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हा फरक आहे मित्रांनो. म्हणजे एकदम रेडीमेड ज्या गोष्टी मिळतात ना त्याचं महत्त्व नाही कळत आणि ही रेडीमेड गोष्ट मिळाली. आता थोडीशी माहिती होती, बाळासाहेबांबरोबर उद्धव ठाकरे यांनी कार्य केलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरे बाळासाहेबांबद्दल थोडं जाणत होते. पण आदूबाळाला काहीच माहिती नाही ना, त्यामुळे आपण त्याला दोष देऊन अर्थ नाही आहे. आदूबाळांनी बाळासाहेबांबरोबर कुठलंही कार्य केलेलं नाही, त्यांच्यावर ते सक्रिय नव्हते. म्हणून आदित्य ठाकरेला आपण दोष देण्यात काय अर्थ नाही. त्यांच्या पिताने जे रस्ता दाखवला, त्यांना जो मार्ग दाखवला, त्याच्यावर ते चाललेत. पण बाळासाहेबांच्या मार्गावरती त्यांचे सुपुत्र चालले नाहीत, त्यांच्या विचारांवरती ते चालले नाहीत, त्यांच्या आचार विचारांवरती ते चालले नाहीत. त्यामुळे ही त्यांच्यावर परिस्थिती आली. त्यामुळे आदूबाळाला मी काय म्हणणार नाही, आदित्य ठाकरेला काय म्हणणार नाही. कारण त्याने आपल्या पित्याच्या आदेशाचं पालन केलं. आपल्या पित्याच्या आचार विचारांना त्यांनी महत्त्व दिलं. त्यामुळे ते कुठे चुकलेले नाहीत आदित्य ठाकरे. पण नक्कीच उद्धव ठाकरे हे चुकलेत. त्याने आपल्या पित्याच्या आदेशाला, आपल्या पित्याच्या आचार विचारांना बगल दिला आणि ही वेळ आली एका शाखेसाठी, एका चौकीसाठी, एका संपर्क कार्यालयासाठी त्यांना रस्त्यावर यावं लागलं, आंदोलन करावं लागलं. आणि एवढं करून सुद्धा ते शाखा ते मिळवू शकणार नाहीत. हे काळ्या दगडावरची रेख आहे. कारण त्याच्यासाठी शिवसैनिक नाही लढणार. जर ती बाळासाहेब असतानाही जर गोष्ट निर्माण झाली असती तर बाळासाहेबांना सोडा, एखाद्या मोठ्या नेत्याला सोडा, तिथल्या शाखा प्रमुखाला सुद्धा सोडा, त्याची पण गरज नव्हती. एखाद्या सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा ती गोष्ट अबाधित राखली असती. त्या मुंबऱ्यामधील त्या शाखेसाठी एखाद्या सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा. आणि तुम्ही विचार करा, त्या सामान्य शिवसैनिकाच्या मनगटामध्ये तो बळ होता. कोणता बळ होता? तर बाळासाहेबांची ताकद होती, त्या शिवसैनिकांची ताकद होती, त्या शिवसेनेच्या नेत्यांची ताकद होती, त्या सामान्य शिवसैनिकांच्या मनगटामध्ये. त्यांनी सुद्धा ती अबाधित राखली असती. अन्य कोणाला ती बळकावता आली नसती. पण इथे अन्य कोण बळकवतच नाही आहे. इथे वास्तविक जी शिवसेना आहे, मुळातली जी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आहे, त्याच्याकडे ती शाखा राहते. तर ती त्याच्यावर कब्जा करायला उभाटावाले आले होते. इथे उभाटा हा एक पक्ष आहे, ही एक संघटना आहे आणि शिवसेना ही एक संघटना आहे. 2 गट नाही मित्रांनो, 2 गट नाही आहेत. मुळात शिवसेना आता शिंदेंच्या सोबत आहे, मुळातली शिवसेना, मूळ शिवसेना. आणि आता उभाटा यांनी जन्माला कोणी घातलं आहे? तर उद्धव ठाकरे यांनी. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संघटना. त्यांचे जन्मदाते कोण आहेत? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ती संघटना आहे. तर त्यांचा हक्क त्या शाखेवरती नाही आहे. त्या शाखेवरती हक्क कोणाचा आहे? तर मूळ शिवसैनिकांचा, मूळ शिवसेनेचा. मित्रांनो, लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघू गेला आदूबाळ कुणीकडे. कारण आदूबाळ आता इथे नव्हतेच.
ह्या आंदोलनामध्ये आजूबाळांची उपस्थिती नव्हती, नाहीतर ते आपल्या पित्याच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचे. पितांच्या सावलीप्रमाणे त्याच नव्हते. त्यांची 36 इंचाची छाती तिथे नव्हती, त्यांचा आवेश तिथे नव्हता आदित्य ठाकरे यांचा. त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण आज वेळ काय आली, ह्या राजा महाराजांना आपला महाल सोडून मुंबऱ्याला यावं लागलं उन्हातानातून. आणि कोण सोबत आहे, तर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे, शरद पवारांचे सोबती, ज्यांच्याकडे शरद पवारांकडे आपली संघटना राहिली नाही, असे नेते, महानेते शरद पवार यांच्याबरोबरचे सोबती, त्यांचे चमचे, त्यांचे चाटुकार कोण, जितेंद्र आव्हाड हे त्यांच्यासोबत होते. आणि त्यांनी स्वागत केलं, त्यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत केलं. काय वेळ आली बघा. शिवसैनिक स्वागताला नव्हते, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेता तिथे स्वागताला उभा राहिला. काय वेळ आली. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. गड आला पण सिंह गेला नाही, तर गडही गेला आणि सिंहही गेला. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र,